नमस्कार. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक घरामध्ये ना लहान मुलं गाजर खात नाहीत. यासाठी झटपट होणारा हा हेल्दी नाश्ता कच्च्या बटाटा व गाजरापासून. या नाश्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये जराही तेल धरलेलं नाही आहे. तर चला बघूया याची रेसिपी. यासाठी मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत साल काढून. ते बारीक किसून घ्यायचे आहेत व अर्धी वाटी रवा भिजू घालून घेतलेला आहे. किसल्यानंतर बटाटे हे पाण्यातच ठेवायचे जेणेकरून ते काळी पडत नाहीत. आता वाटण टाकण्यासाठी आपण हिरवी मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर. जिऱ्याने आपल्या नाश्त्याला चव ही वेगळीच येते, छान येते जिरे टाकल्याने. आता आपण गाजर किसून घ्यायचं आहे. आता आपण त्याचे मिश्रण तयार करूया. आता मी बटाटा, किसलेलं गाजर व कांदा, तयार केलेलं वाटण, लिंबाचा रस टाकायचा आहे, चवीपुरती मीठ आणि बेसन पीठ टाकून चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. हा भिजवलेला रवा आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये वतायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये रव्याऐवजी तांदळाचे पीठही वापरू शकता जेणेकरून त्याला असा क्रिस्पीपणा येतो. आता आपण हे मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी ओतायचं नाही. आता माझे मिश्रण थोडे जरा पातळ झाले त्यामुळे मी बेसन पीठ टाकलेलं आहे. आता तयार मिश्रण 10 ते 15 मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटांनी आपण याला धिरडे किंवा पॅनकेकही म्हणू शकतो. हे बनवताना पीठ पातळ ठेवायचं नाही, पीठ घट्टच ठेवायचं व चमच्याने असं आपण पसरून घ्यायचं आहे. जास्त तेल ओतायचं नाही. बघता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दाबून याला मी आकार देत आहे. या धिरड्यांना मंद आचेवर चांगला खरपूस कलर येईपर्यंत भाजू द्यायचं आहे. हा कच्चा बटाटा व गाजराचा नाश्ता खायला एकदम अप्रतिम लागतो. प्रत्येक घरामध्ये लहान मुलं ही भाजीपाला खायला नको म्हणतात, जसं की कोबी, फ्लॉवर, गाजर. यासाठी आपण हा नाश्ता सर्व भाज्या मिक्स करूनही करू शकतो. चव ही उत्तम लागते. आता आपला हा नाश्ता दोन्ही साईडने आपण भाजून घेतलेला आहे. खरपूस रंग येऊ द्यायचा आपल्या नाश्त्याला. झटपट होतो हा नाश्ता. अशा प्रकारे आपण दुसराही करून घेऊया. असं वाटत असेल तर तुमच्या चमच्याला ते मिश्रण चिटकते तर थोडं तेल लावून घ्यायचं चमच्याला. मिश्रण हे पातळ ठेवायचं नाही, नाहीतर त्याच्यामध्ये तेल धरलं जातं, तेल राहतं त्या नाश्त्यामध्ये. असे जर तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायची असतील तर चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मीडियम गॅसवर हे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. हा नाश्ता तुम्ही दह्याबरोबरही खाऊ शकता. तर तयार आहे आपला कच्चा बटाटा व गाजरचा हेल्दी असा झटपट होणारा नाश्ता.